निलंगा टायर युनियनचा भावफलकात बदल, वाढत्या महागाईमुळे निर्णय. 2 चाकी ते 4 चाकी वाहनासह टायरच्या किमतीत थोडी वाढ. स्वातंत्र्य दिनानिमित्तचे औचित्य साधून निलंगा शहरातील टायर युनियनतर्फे अध्यक्ष सय्यद शेख, उपाध्यक्ष इनायत शेख, सचिव अयाज शेख यांच्यासह सचिव वसीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली तातडीनं बैठक बोलवण्यात आली. डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर वापरण्यात येत असलेल्या 2 चाकी 4 चाकी वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. टायरच्या किमती वाढल्याने पंक्चर टायर, खोल फिटिंग ते नवीन टायरपर्यंतच्या सर्वच लहान लहान साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचं दुकानाचं भाडं भरणं, वीज बिल भरणं आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं अवघड झालं आहे. लातूर जिल्ह्यात किंबहुना शहरात जे किमती आहेत ते पाहता आम्ही अर्ध्या किमतीत टायर दुकाने चालवतो. त्यामुळे थोडेफार किमती वाढवून जो की आम्हाला आणि ग्राहकांनाही सवलतीत होईल यासाठी निलंगा टायर युनियनने भावफलकात बदल करून 15 ऑगस्टपासून बदल केले आहेत. युनियनचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून यात कोणतेही अवाच्या किंवा भावफलकात बदल केल्या 2,000 रुपये दंड किंवा 1 दिवस दुकान बंद ठेवण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2 चाकी 4 चाकी वाहन ग्राहकांनी देखील याची माहिती असणे, नोंद घेणे आवश्यक आहे. यावेळी किशन ढाले, मजहर शेख, धनराज अप्पा मंठाळे, शकील शेख, संजय वाघे, अब्दुल पटेल, राहुल पाटणकर, बबलू पटेल, इम्रान शेख, सोहेल शेख, शरीफ पठाण, वाशिम अब्दुल पटेल, रशीद टायर्स, हैदराबाद टायर्स यासह असंख्य निलंगा शहर टायर युनियनचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, एपीएन महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी असलम झारेकर. निलंगा शहरामध्ये आता सर्वात मोठी बातमी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. याचं कारण असं आहे की निलंगा शहरामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने भाव वाढले प्रत्येक साहित्यांचे, त्यामुळे आता टायर युनियन जे संघटना आहे ते आता नवीन भावफलक या ठिकाणी लोकांना, ग्राहकांना आणि विशेषतः दुकानदारांना दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. विशेषतः या युनियनच्या माध्यमातून एक आकारणी करण्यात आलेली आहे की कोणत्या गोष्टीला किती आकारण्यात यावं पैसे, त्यानुसार या युनियनच्या माध्यमातून सगळे युनियनचे सदस्य आहेत. या निलंगा शहरातील सर्वच दुकानदारांनी एकत्र येऊन या निलंगा टायर युनियन भावफलक या ठिकाणी असं नमूद केलेलं आहे. आता बघा 15/8/2026 म्हणजे देश स्वतंत्र झालं आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त हे त्याचं औचित्य साधून हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. कशा पद्धतीचं भावफलक या ठिकाणी त्यांनी लावलेलं आहे आणि काय रेट त्या ठिकाणी करण्यात आले आहेत आणि कशामुळे झाले आहेत हे आपण त्यांना विचारूया. आता सध्या देशामध्ये भाव प्रत्येक साहित्याचे, प्रत्येक गोष्टीचे वाढत झालेत. डिझेल असेल, पेट्रोल असेल, गाड्या असतील, सगळे असतील. मात्र तुमचं भाव इथंच होतं, जिथं होतं पहिले तिथेच होतं. आता तुम्ही भाव वाढलेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही ही भूमिका घेतली? आम्ही 2001ला भाव वाढवलो होतो. त्याच्यानंतर आज 5 ते 6 वर्षानंतर पहिल्या वेळेस भाव वाढवतोय आमचा. कारण की आमचे भाव सगळ्यात कमी होते आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये. आमचं घर चालवणं लय अवघड होतं सध्या. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण एकत्र येऊन आतापर्यंत सगळ्या टायरवाला एकत्र जुटी करून आणि ही भावफलक नवीन काढलेला आहे आम्ही सगळेजण. आणि ह्या भावाप्रमाणे आमचे सगळे टायर बंधू चालणार आहेत. आणि गिरायकानं बी याची नोंद घ्यावी की बाबा आम्हाला परवडत नाही कुठली गोष्ट. प्रत्येक गोष्टीची महागाई झाली असेल. किराणा वाढला आहे, प्रत्येक लाईट बिल वाढले आमचं, प्रत्येक मशिनी वाढले, आता पेट्रोल डिझेल वाढले, प्रत्येक रबराचे भाव वाढलेत, प्रत्येक टायरचे भाव वाढलेत. त्याच्यामुळं दुकान भाडे वाढले. आम्हाला हे परवडत नसल्यामुळं आता आम्ही भाव नवीन तयार केला की सगळ्या निलंगावासियाला की हात जोडून रिक्वेस्ट आहे की आमच्या भावाप्रमाणे आम्हाला रेट द्यावे, सहकार्य करावे. बघा, ह्याचं कारण असं आहे की आता हिने जे म्हणले, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या निलंगा शहरामध्ये नव्हे तर सगळ्याच ठिकाणी दुकानदारीचे जे रेट वाढलेत ना, म्हणजे वर्षाला जे आपण जे भाव वाढतो ते एक, आणि दुसरा जे टायर युनियन आहे ना, त्या टायराचे रेट वाढलेत. तसं पाहिलं तर सगळ्याच गोष्टीचे रेट, सगळ्याच साथीचे रेट वाढलेत. यामुळे त्यांनी पूर्ण आकारणी केलेली आहे. म्हणजे JCBला किती, ट्रॅक्टर हेडला किती, टमटमला किती, जीप कारला किती, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे टू व्हीलरला किती, म्हणजे खोल फिटिंग्स आहेत, बरोबर ना, खोल फिटिंग्स आहेत, ह्या सगळ्या आकारणी केलेली आहे. आपा, हे भाव जो फलक तुम्ही केलेला आहे, कसं वाटतं तुम्हाला येत आहे? हे सर्वांसाठी सगळ्याला छान आहे. भावफलक पहिलं रेट कमी असल्यानं आता हे जे रेट वाढून सगळ्या गोष्टीनं अवघड झालेलं आहे, म्हणून हे रेट वाढवण्यात आलेलं आहे. अजूनही त्यांना विचारूया, काय पटेल, आता ही सगळ्या गोष्टी वाढलेल्या जातात, तुम्ही पण आता भावाचा आता निर्णय घेतला सर्व युनियनच्या माध्यमातून, काय वाटतं तुम्हाला? चांगला आहे. सर्वांचे भाव वाढल्यात, म्हणून आम्ही भाव वाढवला. 4-5 वर्षानंतर भाव वाढलेले आहेत. पण पाहायला गेलं तर तसं वाढलेलं दिसत नाही की थोडेफार वाढल्यात.
बरं आता जर ह्या नियमाचं जर उल्लंघन केलं तर कसं होईल? आता आम्हाला काय म्हणायचं आहे, आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये आणि निलंगा तालुक्यात हे आमचे रेट कमीच आहेत काय. आणि लातूर जिल्हा सोडलं की आपलं निलंगा जिल्हा सोडलं की सगळीकडे रेट दाबून आहेत. आमच्या पक्षा दाबून आहेत. म्हणजे निलंगा शहरात कमी आहे. निलंगातच कमी आहेत. अजूनही परत कमीच आहेत, जास्त नाहीत. बरं तर हे तुम्ही युनियनच्या माध्यमातून निर्णय घेतले हा. तर याच्या उल्लंघन जर दुकानदाराने जर केलं तर टायर युनियन मध्ये तुमच्या कोणत्या सदस्याने केलं तर 2,000 रुपये दंड राहणार आणि आम्ही सगळे मिळून जाऊन ते दुकान बंद करणार एक दिवस. हा. ही तर दमदाटी झाली की दमदाटीचा सवाल नाही ते सगळ्या बरोबर करा ना. सर्वांच्या नमूते निर्णय घेतले हा, का? सगळ्यांनी निर्णय बरं, घेतलेला आहे. घेतलेले सर्वांनी हात वरी करा बरं. कुणाला मान्य हे निर्णय सगळ्या जरा कॅमेरा फिरवा जरा बघा दाखवा जरा सगळ्याच मान्य आहे की आता अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी युनियनच्या माध्यमातून टायर युनियनच्या माध्यमातून निलंगाच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं ग्राहकांनी याची नोंद घेतली पाहिजे कारण सगळे गोष्टीचे भाव वाढले आहेत आणि त्यामुळे ग्राहकांनी या युनियनला सहकार्य करणं आणि जास्त वाढलेले नाहीत. कुठं 20 कुठं 30 असं त्यांनी वाढवलेले आहेत. त्याच्यामुळे काय त्याला अडचण होणार नाही. मी असलम जारेकर एपीएम मार्ट न्यूजसाठी निलंगा लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.